नवोदय जय सम्राट अशोक, जय भीम, जय संविधान. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत सम्राट अशोक जे भारताचे सम्राट होऊन गेले त्यांची जयंती भारतामध्ये होत का नाही, का केली जात नाही, त्याचं कारण आपण जाणून घेणार आहोत आणि सम्राट अशोकाबद्दल थोडक्यात आपण माहितीही जाणून घेणार आहोत. तर चला, व्हिडिओला थोडाही उशीर न होता व्हिडिओला सुरू करूया. चला. पाटलीपुत्राच्या राजमहलमध्ये एका बालकाचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांच्या मुठीमध्ये होती तलवारची मूठ, म्हणजे त्यांना आवड होती लहानपणापासूनच लढण्याची, कारण ते राजघराण्यामध्ये जन्म झाला त्यांचा म्हणून. आणि डोळ्यामध्ये होते त्यांचे साम्राज्याचे स्वप्न. साम्राज्य कसं मोठं निर्माण करायचं ते स्वप्न त्यांच्या डोळ्यामध्ये होतं. पण कोणाला माहिती की हा सम्राट अशोक ज्याने जगावर राज्य केलं तो एक दिवस तलवारला त्यागून शांतीच्या मार्गाने जाईल, तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मार्गाने जाईल, धम्मचक्र परिवर्तन करेल पूर्ण जगावर. बुद्धांचं धम्मचक्र हे फिरवेल, अशोक चक्र फिरवेल, पूर्ण जगाला बौद्धमय करेल. हा छोटासा बालक हे कोणालाच ठाऊक नव्हतं. जेव्हा अशोकच्या विजयी सैनिकांनी कलिंगच्या धरतीला पूर्ण लाल केलं, रक्ताने युद्धांनी पूर्ण लाल करून टाकलं, पण विजयानंतर सम्राट अशोकांनी बघितलं, डोळ्यांनी बघितले त्यांची मेलेले माणसं, लहान पोरं सगळे रडताना बघितले अशोक सम्राटांनी. पूर्ण सगळीकडे रक्त रंजित झालेलं कलिंग हे राज्य आणि पूर्ण अनाथ बालक म्हणजे सगळ्यांच्या आई वडिलांना मारून त्यांनी साम्राज्य उभं केलं. पण जे अनाथ झालेले बाळ, मुलं, रक्तरंजित झालेलं पूर्ण कलिंग शहर हे बघून सम्राट अशोकाला खूप वाईट वाटलं. ते रडत होते सम्राट अशोक. ते बोलत होते की हेच आहे का खरा विजय. त्यांनी स्वतःला तो प्रश्न विचारला की हाच तो खरा विजय आहे का दुसऱ्याला दुःख पोहोचवून. मग नंतर त्यांची नवीन यात्रा सुरू झाली. त्यांनी सगळं त्यागून दिलं. जे युद्ध करायचे ते युद्ध करणं त्यांनी बंद केलं. बुद्धाच्या संदेशनी काबीज केलं अशोक सम्राट यांचं हृदय. अशोक सम्राटांनी स्वतःला समर्पित केलं. कोणासाठी? बुद्ध धम्माचा प्रचार करण्यासाठी स्वतःला समर्पित केलं. अहिंसा, करुणा आणि जनकल्याण यांच्या मार्गावर चालण्याचं त्यांनी ठाम केलं सम्राट अशोकांनी. आता त्याची तलवार नाही तर त्याचे शिलालेख बनले. त्याची ताकद किती 84,000 स्तूप भारत देशामध्ये बांधली. 84,000 स्तूपांवर त्यांनी लिहून ठेवले शिलालेख पाली भाषेमधले. भगवान गौतम बुद्ध यांची पाली भाषा होती. मोठे मोठे स्तूप बनवले आणि आपले स्वतःचे धम्म प्रचारक वेगवेगळ्या देशामध्ये पूर्ण जगामध्ये पसरवले. खरा बुद्ध धम्म पसरवणारे म्हणजेच सम्राट अशोक. त्यांनी स्वतःच्या मुलांना सुद्धा वेगवेगळ्या देशात पाठवलं. त्यांची मुलगी संघमित्रा आणि त्यांचा मुलगा यांना बाहेर देशात पाठवलं आपला धम्म प्रचार करण्यासाठी. मोठमोठे दवाखाने, मोठमोठे हॉस्पिटल तयार केले प्राण्यांसाठी, मनुष्यांसाठी, सगळ्यांसाठी. त्यांनी जेव्हा बुद्ध धम्माकडे वळाले तेव्हा ते एकदम एवढे ग्रेट राजा झाले ना, एवढे ग्रेट. त्यांनी जन कल्याणासाठी काम करण्याचा निर्धार केला. एक खरा सैनिक, बुद्धांचा खरा अनुयायी. ते खरा अनुयायी म्हणजेच सम्राट अशोक आणि त्यानंतर झालेले म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज पण सम्राट अशोक यांचा धम्मचक्र आपल्या तिरंगावर तुम्हाला दिसेल, बघायला मिळेल. उगाच म्हणत नाहीत की आपला हा पूर्ण भारत देश हा सम्राट अशोकाचा आहे, तथागत भगवान गौतम बुद्धांचा आहे. जिथे बुद्धांचा जन्म झाला त्याच धरतीमधून बुद्धांना गायब केलं होतं. तो इतिहास तुम्हाला नंतर सांगेलच मी. तर कसं गायब केलं आणि परत तो धम्म कसा आला याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. माहिती ही अशोक सम्राटाची नाही आहे, ही प्रत्येक व्यक्तीची आहे जो स्वतःच्या आतमधल्या युद्धाला जिंकवून शांतीच्या मार्गाने जातो. युद्ध सोडून शांतीकडे जातो. जो स्वतःला जिंकतो ना तो सगळ्यात महान माणूस असतो. आणि तो महान माणूस म्हणजे सम्राट अशोक. सम्राट अशोकच नाही तर कोणीही महान बनू शकतं. जो स्वतःला जे आपल्या मधले वाईट कर्म आहेत ते त्यागून आपण चांगल्या मार्गाला गेलो तर आपण चांगला महान माणूस झालो. तर ही झाली आता माहिती. आता आपण जाणून घेऊयात की सम्राट अशोक
यांची जयंती भारत देशामध्ये का साजरी केली जात नाही? तर चला व्हिडिओला सुरू करूया. कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा, स्किप नका करू, तुम्हाला सगळी डिटेल देणार आहे मी. चला. सम्राट अशोक यांच्या आईचं नाव सुब्रत राणी आणि वडिलांचं नाव बिंदुसार गुप्त होतं. ज्या सम्राटच्या नावावर संसारभराच्या इतिहासामध्ये ज्या सम्राटाला आताही ओळखलं जातं आपल्या भारत देशात, जगभरात, आणि तो सम्राट पूर्ण जगावर राज्य करतो. आणि त्याच सम्राटाची जो सम्राट भारत देशामधून निर्माण झाला, त्या सम्राटाचा साधा एक पुतळा सुद्धा नाही आणि त्यांची जयंती सुद्धा साजरी केली जात नाही. ना त्यांची जयंती केली जाते, ना कुठली सार्वजनिक सरकारी सुट्टी दिली जाते. एवढा मौर्य राजवंश मधला सम्राट अशोक बौद्ध धर्माला संरक्षण देणारे, नंतर बौद्ध धर्म स्वीकारणारे एक प्रतापी महान पराक्रमी राजा होते. सम्राट अशोक यांचा जन्म 304 इसवी सन पूर्व पाटलीपुत्रे या ठिकाणी झाला. बिहारमध्ये आहे त्या ठिकाणी झाला. आणि त्यांचं निधन 232 ईसापूर्व म्हणजे इसवी सन पूर्वमध्ये झालं होतं. पाटलीपुत्र पटनामध्ये झालं, म्हणजेच तेच बिहारमध्येच. ज्या सम्राटाचं राज्य चिन्ह अशोक चक्र आहे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत ध्वजामध्ये जो महात्मा गांधीजीचा चरखा होता तो बाजूला फेकून टाकला आणि त्याच्यावर चक्र असं निर्माण केलं सम्राट अशोकाचं. कारण हा सम्राट अशोक देशातला मूळ राजा होता, ना की तो बाहेरून आलेला मुघलसारखा किंवा पेशव्यांसारखे असे महान ते बाहेरून आलेले नव्हते. तर सम्राट अशोक हा मूळ भारतातला राजा होता. भारतामध्ये जन्म झाला त्यांचा. मौर्य साम्राज्य, त्या काळातलं मौर्य साम्राज्य सगळ्यांनाच माहिती असतं. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या कुळामधलाच हा सम्राट अशोक हे राजा होते. ज्या सम्राटाचं राज्य अशोक चक्र, जे अशोक स्तंभ बघता तुम्ही, ते 4 वाघाचे चिन्ह म्हणजे वाघाचे म्हणजे सिंहाचे चिन्ह आहेत. सत्यमेव जयतेला त्यांनी स्वीकारले आणि मोठमोठे सैनिक असतात, मिलिटरी मॅन असतात, त्यांना मोठं सन्मानित करून अशोक चक्र मेडल म्हणून दिलं जातं. ज्या सम्राटाच्या पहिलं, अशोक सम्राटाच्या पहिलं किंवा नंतर असा कोणताच सम्राट झाला नाही की तो अखंड भारत, जे आजच्या नेपाळ, अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान आणि खालचा जम्मू काश्मीर, कन्याकुमारी पर्यंत, काश्मीर पर्यंत सगळं अखंड भारत त्यावर राज्य होतं सम्राट अशोक यांचं. आणि आताही आहे. आताही चिन्ह दिले जातात. प्रत्येक ठिकाणी सम्राट अशोकाचा स्तंभ तुम्हाला दिसेल. संसदेवर तुम्हाला सम्राट अशोकाचा स्तंभ दिसेल, 4 सिंहवाला. सत्यमेव जयते म्हणजे एकट्याने पूर्ण देशावर राज्य केलंय. त्याच सम्राटाची जयंती आपल्या भारत देशामध्ये साजरी केली जात नाही. म्हणजे खूप वाईट शोकांतिका आहे आपल्या देशाची. सम्राट अशोक यांच्याच काळात 23 विश्वविद्यालय याची स्थापना केली होती. त्यामध्ये एक विश्वविद्यालय म्हणजे नालंदा विश्वविद्यालय. त्या विश्वविद्यालयामध्ये बाहेर देशातून लोक शिकायला यायची. एवढं मोठं विश्वविद्यालय होतं. ते तुम्हाला सांगतो मी किती जण बसायची, काय व्हायची. ज्यामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, गंधार हाती अनेक विश्वविद्यालय त्यामध्ये होती. आणि ह्याच विश्वविद्यालयामध्ये बाहेरचे विद्यार्थी, बाहेर देशातले, विदेशातले विद्यार्थी या म्हणजे या विश्वविद्यालयामध्ये शिकण्यासाठी येत होते. 1-1, 2-2 लाख लोक बसून एका वेळेला बसून शिकू शकतात, एवढी मोठमोठी विद्यालय होती. विश्वविद्यालय म्हणजे तुम्ही समजून जा किती मोठं विद्यालय असेल. तुम्ही गेलात तर नालंदा विश्वविद्यालय तुम्हाला आताही पूर्ण तर नाही दिसणार, म्हणजे त्याला नष्ट केलंय. ते नष्ट केलं तुम्हाला ते पार्ट दिसते. त्याला नष्ट करणारा हा अल्लाउद्दीन खिलजी होता. ते त्यामागे खूप मोठा इतिहास आहे, तेही तुम्हाला मी सांगेल की नालंदा विश्वविद्यालय हे कोणी नष्ट केलं, का नष्ट केलं, यावरही तुम्हाला व्हिडिओ मिळेल. अल्लाउद्दीन खिलजी यांनी ते विश्वविद्यालय नष्ट केलं, पण त्यामागे कोणाचा हात होता, काय होता, हे खूप मोठं राजकारण आहे, ते तुम्हाला मी सांगेलच. त्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवूया. त्या काळात मोठमोठे बुद्धिजीवी म्हणजे मोठे हुशार लोक भारत देशामध्ये त्या विश्वविद्यालयामध्ये शिकण्यासाठी यायचे.
ज्या सम्राटाच्या शासनकाळमध्ये इतिहासाचा एक सुवर्ण काळ म्हणजे सोन्याची चिड्या बोलतात ना, भारत देश हा सोन्याची चिड्या होता. तो खरंच सोन्याची चिड्या माझा भारत होता. तो कधी होता? सम्राट अशोक यांच्या काळामध्ये. अशोकच्या काळामध्ये जनता खुशाल, न भेदभाव न काय, सगळ्यांना आनंदाने मस्तमध्ये जगण्याचा अधिकार होता सम्राट अशोक यांच्या काळात. पण त्याच महान सम्राटाची जयंती आपल्या भारत देशामध्ये साजरे करण्यासाठी या महान लोकांना लाज वाटते की त्याच महान माणसाने एवढे मोठमोठे तुम्हाला स्तंभ दिले, ऐतिहासिक लेण्या दिल्या, हे दिलं ते दिलं, बुद्ध धम्म पसरवला जगभरामध्ये. त्याच सम्राट अशोकाचा एक साधा पुतळा सुद्धा नाही आपल्या देशात. किती शोकांतिक आहे बघा मित्रांनो. सम्राट अशोकाच्या काळामध्ये सगळ्यात प्रख्यात म्हणजे सगळ्यात गाजलेला महामार्ग, 2000 किलोमीटरचा महामार्ग, ग्रँड ट्रंक रोड, एवढा मोठा महामार्ग सम्राट अशोकाने बनवला. त्या काळात 2000 वर्षापूर्वीच्या काळात असे महान हायवे बनवले. ते रोडच बनवले नाही तर त्या दोन्ही साईडला 2000 किलोमीटरचा जो रोड बनवला ना हायवे, त्याच्या दोन्ही साईडला झाडं लावण्यात आली मोठमोठी. जे लोक स्वतःला ॲनिमल लवर म्हणजे प्राणीप्रेम दाखवतात ना, जे आताचे चालू आहे, त्या काळात सम्राट अशोकांनी मोठमोठे हॉस्पिटल तयार केली होती. कोणासाठी? प्राण्यांसाठी. एवढे ते प्राणीप्रेमी होते. प्राण्यांसाठीच नव्हे तर माणसांसाठी, प्राण्यांसाठी, प्रत्येक जीवासाठी त्यांनी मोठमोठी हॉस्पिटल तयार केली होती त्या काळामध्ये. अशोक सम्राटाच्या काळामध्ये मानवाला आहेतच, पण प्राण्यांना सुद्धा मोठमोठे हॉस्पिटल, मोठमोठी सुविधा आहे, अशा सगळ्या सुविधा सम्राट अशोकांनी दिल्या होत्या. आणि तेव्हा युद्ध, प्राण्यांना मारणं सगळ्यांना बंद केलं होतं. कोणालाच मारायचं नाही, काही नाही, सगळ्यांवर प्रेम करायचं. एकदा सम्राट अशोकांनी तलवार खाली ठेवली ना, मग त्यांनी सगळ्यांसाठीच ठेवली, ना प्राण्यांसाठी उचलली ना मानवासाठी उचलली. त्यांनी जो मार्ग स्वीकारला अहिंसेचा, हिंसा न करता त्यांनी माणसं स्वीकारली, माणसं जिंकली, जग जिंकलं शांतीच्या मार्गाने, भगवान गौतम बुद्धांच्या शांतीच्या मार्गाने. आणि ह्याच महान सम्राटाची जयंती भारत देश साजरा करत नाही. हा प्रश्न आपण विचारला पाहिजे मित्रांनो. जो देश, ज्या देशामध्ये, ज्या पटनामध्ये, बिहारमध्ये सम्राट अशोकाचा जन्म झाला, त्याच देशामध्ये सम्राट अशोक सारखा महान राजा, चक्रवर्ती सम्राट अशोक सारखा महान राजा जन्माला आला. त्या सम्राट अशोकाचा एक साधा सुद्धा पुतळा सुद्धा नाही. आणि पुतळा तर जाऊ द्या, जयंती साजरी केली जात नाही, परत सुट्टी नाही, काहीच नाही, शासनाची सुट्टी, जयंती वगैरे काहीच साजरी केलं जात नाही. मी शासनाला सांगू इच्छितो, हात जोडून विनंती सांगू इच्छितो त्यांना की इतिहासाचे जे जाणकार आहेत त्यांना एक संगती बसवा, त्यांना जाणून घ्या की सम्राट अशोक यांचा जन्म कधी झाला, काय झाला, एक तारीख ठरवा आणि त्या तारखेला सम्राट अशोक यांची जयंती साजरी करा, शासनाने सुट्टी साजरी करा आणि त्यांचे पुतळे सुद्धा निर्माण करा. कारण हा सम्राट अशोक खूप मोठा इतिहास आहे आपल्या भारत देशाचा. आणि हा इतिहास दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो कोणी केलाय ते तुम्ही समजून जा मित्रांनो. सगळं सांगणं मला वाटत नाही की सांगावं, कारण तुम्ही समजदार आहात. कोणी केला, काय केला ते तुम्हाला सगळं माहिती. आपला इतिहास कोणी दाबला, का दाबला, कशामुळे दाबला, बुद्ध धम्म कोणी संपवला, का संपवला, बुद्ध धम्म हा भारतामधला कसा नष्ट झाला, बाहेर देशामध्ये कसा पसरला, याबद्दल तुम्हाला 100% आपल्या चॅनलवर व्हिडिओ 100% मी देणार आहे. मी अभ्यास करून व्हिडिओ देईल, पण 100% तुम्हाला देईल. कुठलाही खोटा इतिहास मी तुम्हाला पसरवणार नाही. जो पॉइंट ऑफ आहे ते पॉइंटनी मी तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करेल. आणि खूप वाईट वाटतं की या देशामध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते. जाऊ द्या, ते जयंती जे ते लोक जयंती साजरी करत नाही, पण जे बौद्ध अनुयायी आहेत, जे भीम अनुयायी आहेत, आंबेडकरवादी लोक आहेत, त्यांनी तरी मी हात जोडून त्यांना विनंती करतो की पूर्ण भारत देशामध्ये सम्राट अशोक, चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती ही खूप धूमधडाक्यामध्ये साजरी केली पाहिजे. कारण त्याच सम्राट अशोकामुळे आपल्याला बुद्ध धम्म मिळाला परत आपल्या भारत देशाला. कारण या भारत देशामधून नष्ट झालेला हा बुद्ध धम्म. पण जेव्हा सम्राट अशोकांनी जे 84,000 स्तूप बांधली, त्या स्तूपांना बघूनच हा बुद्ध धम्म परत भारत देशामध्ये आला आणि पूर्ण जगभरामध्ये पसरला.
तर मी हात जोडून विनंती करतो की त्यांनी ही जयंती साजरी करावी आपल्या सम्राट अशोक यांची, आणि त्यांची ठिकठिकाणी जिल्ह्याला जिल्ह्यात तरी त्यांचा एक तरी पुतळा उभा राहावा, असं मी माझ्या भीम अनुयायांना, बौद्ध अनुयायांना, आंबेडकरवादी यांना सांगू इच्छितो हात जोडून. व्हिडिओ कसा झाला, थोडी तरी माहिती मिळाली असेल तर नक्की शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्येही कळवा कसा वाटला व्हिडिओ. चला भेटू अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. चला, नमो बुद्धाय. जय सम्राट अशोक. जय भीम. जय संविधान. जय भारत. जय बहुजन. चला, बाय.